कीर्ती, केशवासी नामदेव माधवासी नामदेव, भावे वाळीती जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा, रखुमाई वल्लभाईच्या वल्लभा, पावे जीवलगा जय देव जय हरि जय हरि। गुड मॉर्निंग मेरा परिवार मेरी जिम्मेदारी। जय हरि सर। जय हरि गुड मॉर्निंग जय सर। गुड मॉर्निंग सर। बहुत बढ़िया गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग वाह चलो बहुत बढ़िया गुड मॉर्निंग सबको। गुड मॉर्निंग जो हमारे सबसे बढ़िया सेवाड़े सर, ढगेश सर, जो भी हमारे टीचर है बनसोड़े सर, वाह हमारे तारू सर बहुत बढ़िया, और हमारे सावंत अप्पा यस, और महेश सर यस, तारू मैडम बहुत बढ़िया, और सबको गुड मॉर्निंग। तो आपके चेहरे पे जो खुशी है ना, हेलो, आपके चेहरे पे जो खुशी और हंसी है यही मेरी प्रॉपर्टी है, मालूम है आपको। जो आप सीनियर हो और सबसे बढ़िया रेडी रहते हो 4:30 बजे बुरुड़ काका तो 4 बजे मैसेज डालते गुड मॉर्निंग, और बढ़िया से बढ़िया वीडियो भी निकाल के डालते कि देखो हमारे ग्रुप पर बुरुड़े काका अभी नया वाला जो ग्रुप है इस पर भी वीडियो डालते हैं, हर दिन वो वीडियो डालते हैं। लेकिन देखो संत का काम कैसे करते हैं, वो हर दिन कुछ न कुछ नया वीडियो डालते हैं हेल्थ के बारे में। बहुत सारे लोग इग्नोर करते हैं और मुझे इतना बुरा लगता है। परमात्मा आपके घर में लेके आया प्रसाद, हेलो, आपके नसीब में नहीं है, आपके नसीब में नहीं है, क्योंकि कोई भी वीडियो देखो वहां से निकलना, उसे कुछ एडिट करना, वहां पे डालना सोशल मीडिया पे, बहुत सारा मेहनत है वो। और जो भी निकलते हो ऐसा नहीं है वो हेल्थ के बारे में कि बॉडी फैट कैसे होना चाहिए, विजुअल फैट कैसे होना चाहिए। तो सबसे पहले बुरुड़े काका आपको थैंक यू। आप जो मेहनत करते हो ना, तो सही में इस उम्र में भी आपको सैल्यूट है, सैल्यूट, क्योंकि आज का वीडियो नंबर 1 था, नंबर 1। और मैं बुरुड़े काका जब मॉर्निंग में मैं उठता हूँ ना, तो पहले आपका वीडियो देखता हूँ, पहले बेड से उतरने से पहले, बाद में मेरी एक्टिविटी चालू होती है, क्योंकि मुझे मालूम है आप जो कुछ मुझे भेजने वाले ना, तो आज मेरे एक्सरसाइज में मुझे काम आने वाला है। तो सबसे पहले थैंक यू, और आपको सबको थैंक यू, सेवाड़ी सर सबको, क्योंकि आप इस कॉल की प्रॉपर्टी हो। और मैं आपको साष्टांग दंडवत करता हूँ, क्योंकि आपके देख के जो मुझे एनर्जी आती है ना, वो नंबर 1 है। तो चलो आज का थोड़ा सा थॉट भी अलग रहेगा, थॉट अलग ऐसे रहेगा, क्योंकि सबसे पहले हर घर में जो आपके माताजी और पिताजी है, ये आपके पास बहुत बड़ा उनके अनुभव वाला बुक है आपके पास। जैसे ज्ञानेश्वर महाराज ने ज्ञानेश्वरी लिखी है, वैसे उनके पास 25 साल का, 30 साल का, 60 साल का, उनके पास लाइफ में जितने सारे चढ़ाव उतार आए ना, ये सब ये बुक में लिखे हैं, हेलो। लेकिन वो पन्ना कैसे पलटना ये आपके हाथों में। जैसे कि महेश सर आपके साथ जो आपा है, आपा के पास उनके 75 इयर्स का इतना बड़ा एक्सपीरियंस है, 75 इयर्स का, वो भी गवर्नमेंट के क्लास 1 ऑफिसर का। तो बस ये आपकी प्रॉपर्टी है, आप मानो ना मानो, ये आपकी प्रॉपर्टी है, यानी हमारी सबकी प्रॉपर्टी है। किसी भी कोई दिक्कत आए तो जरूर पूछेंगे, तो इस पर सॉल्यूशन मिलेगा। तो आज मेरा लाइन यही है कि बस हमारे घर में जितने सारे सीनियर सिटीजन है, उनका हम सम्मान करेंगे, उनको हम इज्जत देंगे। वो पैसे के लिए भूखे नहीं है, गलत फहमी में मत रहो, वो पैसे के लिए भूखे नहीं है, बस आपके 2 शब्द के लिए। कभी कभी रात को लेट आते ना, खाली उनको पूछना, अप्पा जेवले तुम्ही, शेक घेतला तुम्ही, खाली ये 2 लाइन महेश सर। क्योंकि मेरे पिताजी भी ना मुझे खाली फोन करते, अभी मैं पुणे में आला का तू कुठं होता, आपण म्हणलं अण्णा तुम्ही जेवले का, फार बरं वाटतं त्यांना। बस यही करना है, करोगे सब, रेडी हो। अरे जिनके भाग्य में पिताजी और माताजी, उनको ये मालूम है बाबा, बहुत सारे गए बेचारे गए,
और आप करोगे ना तो आपके बच्चे आपके लिए करोगे। हेलो, जैसी करनी वैसी भरणी। आप नाही पूछोगे तर आपले नातू सुद्धा लुटून आपल्याला पुढे जातील। म्हातारं बसले इधर। तो चलो सबसे पहले हमें करना है, तो रेडी रेडी रहिए, हंसना नहीं है, सही बात है, सही बात है। आज से उनकी इज्जत करना, क्योंकि वो सीनियर सिटीजन है और हमारे लिए बहुत बड़ा मार्गदर्शक है। तो रेडी, मैं तो उनके लिए काम करता हूँ। और जो मेरा मिशन है ना, नेचर के साथ चलो, जो मेरा मिशन है, बोरुडे काका, तारू सर, ये मिशन ऐसा है कि मैं ऐसे पिक्चर देख रहा हूँ सामने से, आप सब सीनियर सिटीजन ऐसी कैप, गले में चिट्ठी, सबका टी शर्ट और समुद्र के किनारे आप एक्सरसाइज कर रहे हैं। मैं ये देख रहा हूँ मेरे आंखों से, ये होने वाला है 100%। और आपके चेहरे पे जो मुस्कुराहट रहेगी ना यार, छोटे बच्चे जैसे रहेगी। या तो रेडी, ये मेरी सोच है और मैं 100% सीनियर सिटीजन की बहुत इज्जत करता हूँ, क्योंकि मुझे मेरे पिताजी ने यही सिखाया। लगा बड़ा यस। हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर सुमित सर आपलं बोलणं खरंय, म्हणलं कुठं फुकट येते, नको घेऊ, मलाच खाऊ दे म्हणलं। जेव्हा भारी झालं 3 महिन्यांनी काशीनाथ सर नुसती जाळपोळ व्हायला लागली, मग असं पुसून आणायला लागला बा। त्याच्यामुळे काळजी करायची नाही, आपला रिझल्ट भारी काढा, कोणाला बळच घेऊ म्हणू नका। हे काय फुकट येते का? हे जगात नंबर 1 ब्रँडेड आहे शेवाळी सर, या म्हणायचंच नाही। असं जायचं आरशा पुढे, मावशी पुढे, असं करायचं हवा, असं करायचं। मस्त जुन्या काळातलं गाणं बिणं लावायचं, सेंटची एक बाटली काढायची, शेवळे सर अशी जळजळ होती, काय सांगा तुम्हाला, लय त्रास। हे सोपं औषध आहे बाबासाहेब। नक्की सर, नक्की सर। हा सुमित सर, कोणालाच काय म्हणायचं नाही, आपला असं स्मार्ट म्हणजे सुमित सर जसे तुम्ही कॉलेजला होते तसं मस्त असे बुलेट बिलेट घ्यायचे, असं मस्त टक 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 टकच्या मायला येडे झाले बहीण लोक। ओके, मॅडम पण आहेत, लखरा गाडीवरती ड्रायव्हर आहेत आणि ते संपल्यानंतर रिक्षा चालवतात आणि फॉर्म्युला 1 चालू केलंय। पण जसं आमच्या गुरुवारी तांबे मॅडम यांनी जसं सुरुवातीला त्रास होता त्यांना, तसंच ह्यांना बी त्रास होतोय, पण चालू केलंय हळूहळू। हळूहळू सुरू करा, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला तुमच्या स्वतःच्या एनर्जीत बदल वाटेल, ऑटोमॅटिक तुम्हाला भारी वाटेल एकदम। बघा आता मी माझं रिव्ह्यू बनवतो भारी पैकी। ओके काशीनाथ सर, तुमचा रिझल्ट सांगा काशीनाथ सर। सर पहिले तर नमस्ते तुम्हाला। तुमचा ज्यावेळेस तुम्ही मला सेल्फी टाकताना आपल्या ग्रुपवर, अक्षरशः अतिशय प्रामाणिक माणूस आहे। गाडीवर ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा गाडीत सगळं न्यूट्रिशन असतं आणि स्वतः शेक घेताना
कचरा गाडीचे ड्रायव्हर आहेत ते शेक घेताना फॉर्म्युला 2 चे सुद्धा ते फोटो आपल्या ग्रुपवर टाकतात. सॅल्यूट सर, सॅल्यूट तुमच्या प्रामाणिकपणाला, खरंच सॅल्यूट. येस सर, येस सर, बोला सर. माझं मी खरं म्हणजे वेलनेस मध्ये मी वजनासाठी आलो होतो सर. माझं वजन 94. मला त्रास होत होता सर, बसायला उठायला पण म्हणजे चालायला दम वगैरे लागत होत. त्या वजनासाठी मी आलो होतो सर. ओके, किती फॅट लॉस केला सर? मी आता 10 किलो फॅट लॉस झाले सर. 2 महिन्यात 10 किलो फॅट लॉस. सर वजन कशामुळे वाढलं होतं? पोट साफ होत होतं का? नाही सर, पोट बी साफ होत नव्हतं सर. मला चालताना सुद्धा दम लागत होता. ऐका, मी जे बोंबलू सांगतो ना शेवाळे सर, बऱ्याच लोकांना येड्यात काढली, येड्यात म्हणजे काय रोज ते चाललंय. अरे 99% पोट साफ न झाल्यामुळे वजन वाढतं. 99%. आणि आपण कामाच्या ओघामध्ये पोट साफ होण्याला हलक्यात घेतो. इतकं हलक्यात घेतो ना सर की त्या कामाच्या ओघात आपण विसरून जातो. लगेच ड्युटीवर जायचं असतं, परत दिवसभराचा डबा, जेवण, आणि तिथून पुढे तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागतो. म्हणून मी सगळ्यात महत्वाचं सांगतो की पोट साफ होणं म्हणजे डायजेस्टिव्ह हेल्थ ही तुमच्या शरीराचा आत्मा आहे. आणि तुम्ही तुमच्या वेलनेस कोचेसला प्रॉपर सांगा की माझं पोट साफ होत नाही. पोट साफ होत नसेल तर त्यासाठी सिम्पली प्रोबायोटिक त्रिफळा तुमच्या वेलनेस कोचेसला माहित नसेल तरी डोळे झाकून तुम्ही घ्या सिम्पली प्रोबायोटिक आणि त्रिफळा. कारण गट सिस्टम हे जर पोटाचं आरोग्य जर आपल्याला सुधारायचं असेल तर सिम्पली प्रोबायोटिक त्रिफळा आपल्याला असणं गरजेचं आहे. सोबत आपल्या जेवणामध्ये कमीत कमी 25 ते 30 ग्रॅम फायबर आणि 3-3.5 लिटर पाणी हे पिणं आपल्याला गरजेचं आहे. प्रॉपर पद्धतीने अगोदर पोट साफ करा, ऑटोमॅटिक तुमचा वेट लॉस होईल, फॅट लॉस होईल. ओके, येस. काशीनाथ सर, आता प्रॉपर पद्धतीने पोट साफ होतंय काशीनाथ सर? मला अर्धा तास लागायचा वॉशरूमला जर गेलो तर अर्धा ते 1 तास बसायचं सर. आता मी 5 मिनिटात येतोय वॉशरूमला जाऊन. मला सांगा सर, जर तुम्हाला अर्धा तास लागत असेल तुमच्या नंतर एखाद्याला जोरात लागली त्यांनी कुठे जायचं? काय करणार सर, माझं पोट साफ होत नसेल तर मी आता काय करू? काय मग वेट करावं लागेल त्या माणसाला. वेट नाही तुम्हाला, तेव्हा शेत येतो, कधी येतो काऊन, कधी येतो काऊन, कधी येतो काऊन. हॅलो सर, जर सार्वजनिक शौचालय असेल ना ते लोक दारवाजी ते म्हणजे अर्धा कार्यक्रम सोडून बाहेर पडावं लागत आहे. ते बरोबर आहे का मी बोलत ते? बरोबर आहे, खरं सर. आता 5 मिनिटात कार्यक्रम होतो का? हो, होतं ना सर. लगेच 5 मिनिटात मी येतो जाऊन. आता पोट बी साफ होतंय, काय म्हणजे त्रास बी होत नाही सर. त्यासाठी काय काय घेतलं तुम्ही? सिम्पली घेतली सर, त्रिफळा पण घेतलाय सर त्याच्यामध्ये, आणि शेक पण घेतोय, फ्रेश बी चालू आहे. म्हणजे पोट साफ होण्यासाठी तर सिम्पली घेतलेली सर, आणि त्रिफळा पण घेतलेली. येस सर, येस सर. बाबासाहेब सर जे सांगतील ते सर्व ऐका. नंबर 1 वेलनेस कोच आहे. त्यांनी आतापर्यंत जबरदस्त खूप मोठे रिझल्ट काढलेले आहेत आणि तुमचं भाग्य असं आहे की शिकण्याची तयारी, आणि तेच आपल्याला आता बघायचंय. शुभांगी ताई, डाव्या साईडचं म्यूटचं बटन टच करा आणि बोला. सर त्यांना स्पॉटलाइट करा, शुभांगी कारंडे. यस, शुभांगी ताई तुमचा कॅमेरा व्यवस्थित ठेवा, तुम्ही व्यवस्थित दिसल्या पाहिजेत आम्हाला. ओके, हा. म्यूट काढलं, डाव्या साईडचं म्यूटचं बटन टच करा. सर त्यांना ऑप्शन द्या, नाही तर होते त्यांना म्यूट नाही निघत आहे का त्यांना? त्यांनी ऍक्च्युली आता झूम डाउनलोड केले. होते त्याच्यावर. शुभांगी ताई त्यांना स्पॉटलाइटला जरी घेतलं तर मूठ काढायची गरज नाही. स्पॉटलाइटला घेऊन पहा. नाही मूठ नाही काढले. डाउनलोड केलंय त्याच्यामुळे झूम मधले ते ऑप्शन त्यांनी सिलेक्ट नाही केलेले. ठीक आहे, मी त्यांना ते पण पुढचं शिकवा. अजून सावित्रीची लेख आपण तिच्याशी आता थोडस बोलायचंय आणि मग आपल्याला व्यायामाला सुरुवात करायची. तुम्हाला त्यांचा रिझल्ट माहिती असेल तुम्ही जाहीर करा. येस, नाही त्यांना आता का बोलायला लावायचं होतं की त्यांचा उद्या सकाळी रिझल्ट शेअर करायचा आपल्याला, म्हणून त्यांना आता प्रॅक्टिस करायची होती. ठीक आहे, काय हरकत नाही. आजचा व्यायाम आपली सावित्रीची लेख तांबे मॅडमच घेणार आहेत ना? येस, तुम्ही
येस मी तर आहेच तुमच्या सोबत. ओके, सुरुवात आणि शेवट मी करेल आणि मधला व्यायाम आमच्या ग्रेट गुरु तांबे मॅडम. तुम्ही येस ओके. म्हणजे मला घ्यायला काय हरकत नाही, पण घ्या. हो, सुरुवात आणि शेवट मी करेल आणि मधला व्यायाम आमच्या ग्रेट गुरु तांबे मॅडम. आता का बरं पूर्ण आहे का पूर्ण? ओके ओके ठीक आहे, चला. ओके रितेश सर बोला मॅडम. आहे ना, मी दिसते ना? हो. व्यवस्थित दिसलं पाहिजे सगळ्यांना, पायापासून तर डोक्यापर्यंत आपण दिसलो पाहिजे. फ्रेश सॉंग लावायचं.
थोडं मोठ्याने बोला. माझा आवाज तर लय मोठा आहे पण तरी पण लांब गेल्यावर श्वास घ्यायचा आहे. हे बघा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडल्यानंतर खांदे उचलायचे. आवाज आलाय ना? आता पोझिशन. नक्कीच मानेसाठी पाठीसाठी फायदा आहे याचा. चला पहिला नमस्कार आपले हेल्थ गुरु बाबासाहेब तांबे सर, ग्रेट गुरु अर्जुन सुसे सर यांच्यासाठी. दुसरा नमस्कार आई वडील सासू सासरे यांच्यासाठी. तिसरा नमस्कार ही धरती माता जवान आपण ज्या देवाला मानतो त्या देवासाठी. आणि चौथा नमस्कार आपल्या सगळ्यांसाठी, सावित्रीच्या लेकींसाठी, सावित्रीबाईंसाठी. त्याच्या मागे पण काहीतरी कारण आहेत व्यायाम हळू घेण्यामागे पण, कारण नवीन नवीन गेस्ट असतात आपले संध्याकाळच्या बॅचला. इव्हिनिंगला आपण भरपूर व्यायाम होतो आपला. ग्रेट गुरु आपले तांबे सर आपल्याकडून घामाची आंघोळ करून घेतात. संध्याकाळचं फक्त हे आपल्याला थोडस बॉडी वॉर्मअप होण्यासाठी आणि थोडीशी कॅलरी दुपारच्या जेवणाच्या कॅलरी बर्न होण्यासाठी हा इव्हिनिंगचा व्यायाम आहे. तुमच्या आई पण आहेत, त्यांनी पण छान घामावून झालेल्या आहेत त्या. छान व्यवस्थित न्यूट्रिशन पण घ्या मॅम आणि छान व्यायाम पण करा. हो आजचा दुसराच दिवस होता आमचा. सरांना बोला, गजरमल सरांशी बोला आणि छान आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या घटकांची आपल्याला आवश्यकता आहे ते नक्कीच सरांकडून घ्या तुम्ही. हो 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 धन्यवाद. ओके मॅम. यस 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 यस. रितेश सर छान, आज भरपूर मैत्रिणी होत्या आपल्या व्यायामाला. खूप छान. तुमचा कॅमेरा व्यवस्थित सेट करा रितेश सर. आमच्या मामी व्यवस्थित दिसल्या पाहिजेत आम्हाला. दिसते का? हो हो छान दिसताय, मस्त दिसताय. चला कुणाला रिझल्ट वगैरे शेअरिंग कोणाला असेल तर माझा करू का? नक्कीच करू शकता. मी या परिवारामध्ये आहे आणि माझं वजन होतं 68 किलो आणि मी 20 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. त्याचबरोबर माझे भरपूर डिसऑर्डर कमी झाल्यात. ऍसिडिटी असेल, त्रास दुखायचे असेल आणि मला चेस्टचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे भरपूर लेडीजला प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर चेस्ट मध्ये त्रास होतो आणि मला येऊन गेल्यानंतर तो त्रास सुरू व्हायचा. इतका भयंकर होता की म्हणजे खूप दवाखाने केले पण काही म्हणजे गायनेक मॅडमला दाखवलं पण त्या म्हणायच्या हार्मोन्स इम्बॅलन्समुळे तुम्हाला हा त्रास होतो आणि तरी पण तो राहिला आणि जवळजवळ मला 5-6 वर्ष तो त्रास होत होता. या परिवारामध्ये आल्यामुळे न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज आणि आपली वुमन चॉईस सारे न्यूट्रिशन मी घेते, त्याच्यामुळे मला असं सुंदर रिझल्ट आलेला आहे. छान, खूप छान रिझल्ट आहे मॅडम तुमचा. महिलांसाठी बेस्ट आणि वर्ल्ड नंबर हेल्थ आपली वुमन चॉईस खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आपले पिरियड्स इरेग्युलर असतील किंवा आपले हार्मोन्स इनबॅलन्स झालेले असतील तर त्याच्यासाठी वुमन चॉईस इज द बेस्ट. म्हणजे तुम्ही वुमन चॉईस घ्या, 3 महिने घ्या, 6 महिने घ्या, खूप छान त्याचा रिझल्ट आहे. आपल्या 18च्या नंतरच्या मुलींना किंवा 16च्या नंतरच्या मुलींना पण आपण ते सजेस्ट करू शकतो आपल्या वेलनेस कोचच्या सल्ल्याने. तर आपण नेक्स्ट रिझल्ट कुणाचा शेअर करायचा असेल तर हँड रेज करू शकता. आधीचे हँड रेज लोअर करा सर, म्हणजे आपल्याला कळेल कुणाला बोलायचं असेल तर. किंवा हे जे हँड रेज आहेत पायल शिंदे आणि कुरडे काका यांना बोलायचं असेल तर स्पॉटलाइट. फॉर्मेटसाठी रिपीट घेते मी मॅडम 2 वेळेस.
मस्त रिबिल्ड. ज्यांना चॉकलेट आवडतंय त्यांच्यासाठी तर चॉकलेट फ्लेवर मधलं रिबिल्ड खूपच भारी आहे. त्याने आपले मसल स्ट्रॉंग होणार आहेत. समोरच्याने आपल्याला एक दिली ना, आपल्याला 2 देता येतील. असं आपलं मसल स्ट्रॉंग झालं पाहिजे. जसं घेता येतं ना तसं देता पण आलं पाहिजे मैत्रिणींनो. त्याच्यासाठी रिबिल्ड तुम्ही नक्की ट्राय करा. चला, बोरुडे मावशी म्हणजे माझी आई खूप छान आज आडवं कुंकू लावून तिने छान व्हिडिओ बनवलाय. रितेश सरांना जर तो टाकला तर ते दाखवतील पण आपला व्हिडिओ. नऊवार साडी, आडवं कुंकू, सावित्रीची लेक. चला बोला. गुड मॉर्निंग ज्योती मॅडम. व्हेरी गुड आज मॉर्निंग. सावित्रीच्या लेकी, सर्व सावित्रीच्या लेकीने आज खूप छान वर्कआउट घेतलाय. त्यात मी पण आहे. आज मला खूप आनंद झालाय व्यायाम करून. आज आई आणि मुलगी दोघींचा व्यायाम आज किती योग्य आहे बघा बरं. मीच म्हटलं ज्योती मॅडमला एक्सरसाइज घ्या, किती छान झालं बघा. ज्योती मॅडम तुम्ही पण खूप छान व्यायाम केलाय तांबे मॅडम. आज योग होता मावशी तुमचा, खूप छान सुंदर. तुम्ही पण खूप सुंदर वर्कआउट करता. थँक्यू. खूप छान, मस्त सगळ्याच भारी व्यायाम करतात. फक्त भारी खाल्लं पण पाहिजे सगळ्यांनी. नुसतंच भारी व्यायाम करायचा. आजचं एक खूप छान आणि तुम्हाला वाचून दाखवते बरं का मी. मला खूप आवडलेलं आहे ते स्लोगन. रोज असं काहीतरी नवीन आपण एकमेकींना शेअर केलं पाहिजे. एकच मिनिट. रितेश सर, मी स्पॉटलाइट नाही केलं तरी चालेल, मला फक्त माझा आवाज पोहोचला पाहिजे. हे बघा काय माहितीये का, 4 चौघात उठून दिसण्यापेक्षा पटकन उठून बसता यावं इतका तरी फिटनेस असावा आयुष्यात. समजलं की नाही? समजलं. 4 चौघात उठून दिसण्यापेक्षा पटकन उठून बसता यावं इतका तरी फिटनेस आपल्या लाईफ मध्ये पाहिजे. ओके, समजने वालों को इशारा काफी है. ज्यांना समजलं त्या नक्कीच याच्यावर. माझं रेंज जाती करते सर मध्ये तरी मी वायफाय बंद केलंय. चला, बोलायचंय कुणाला? पायल शिंदे मॅडमला बोलायचंय का? नमस्कार मॅडम. यस, नमस्ते पायल मॅम. आज मीनी आणि मम्मीने वर्कआउट केलंय. खूप सुंदर वर्कआउट झालंय. आज दुसरा दिवस होता आमचा. ओके. कुठून आहात आपण? एरवड्यात नाही, लक्ष्मीनगर. बाळासाहेब गजर मामा आहेत माझे. ओके, खूपच छान. छान वर्कआउट झालंय. अजून 6 किलो वजन जर कमी केलं तर उठूनही दिसेल आपण. कारण सगळे विचारतील कशामुळे कसं वर्कआउट करताय आणि कसं खाताय वगैरे. नक्कीच. जसं उठून बसता आलं पाहिजे तसं उठून दिसता पण आलं पाहिजे. कारण सगळे विचारतील. नक्कीच. थँक्यू. वर्कआउट छान झाला म्हणण्यापेक्षा स्लो होता आजचा व्यायाम. त्याच्या मागे पण काहीतरी कारण आहेत व्यायाम हळू घेण्यामागे पण. कारण नवीन गेस्ट असतात आपले संध्याकाळच्या बॅचला. इव्हिनिंगला आपण भरपूर व्यायाम होतो आपला. ग्रेट गुरु आपले तांबे सर आपल्याकडून घामाची आंघोळ करून घेतात. संध्याकाळचं फक्त हे आपल्याला थोडस बॉडी वॉर्मअप होण्यासाठी आणि थोडीशी कॅलरी, दुपारच्या जेवणाच्या कॅलरी बर्न होण्यासाठी हा इव्हिनिंगचा व्यायाम आहे. तुमच्या आई पण आहेत, त्यांनी पण छान घामावून झालेल्या आहेत. छान व्यवस्थित न्यूट्रिशन पण घ्या मॅम आणि छान व्यायाम पण करा. आजचा दुसराच दिवस होता आमचा. सरांना बोला, गजरमल सरांशी बोला आणि छान आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या घटकांची आपल्याला आवश्यकता आहे ते नक्कीच सरांकडून घ्या तुम्ही. पण घरात किती बडबड करतो तशी तिथं बडबड करायची. मला पण म्हणत असं सगळे खूप बडबड करते. पण आपल्याला सवय लागली पाहिजे, आपण शिकलो पाहिजे. जसं वर्गात पहिल्या बेंचवर बसत होता तुम्ही की लास्ट वाल्या बेंचवर बसत होता, त्याच्यावरून डिपेंड करते आपलं की आपण बोललं पाहिजे की नाही पाहिजे. पण असं नसतं, मागचा बेंचवाला पण क्लास 1 अधिकारी आहे. त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही बोलायचं शिका आणि स्पॉटलाइट यायचं. म्हणजे आम्ही जेव्हा जॉईन झालो होतो 4 वर्षापूर्वी, अर्जुन सरांच्या कॉलवर आमचा व्यायाम असायचा आणि आम्हाला तांबे मॅडम पण त्याला साक्षीदार आहेत. आमचे भांडणं व्हायचे अक्षरशः अर्जुन सरांसोबत की सर तुम्ही आम्हाला स्पॉटलाइट करत नाही, आमच्यावर तुमचं लक्षच नाही, आम्हाला तुम्ही समोरच घेत नाही. याच्यावरून आम्ही रोज सरांशी फोन करून भांडायचो.
तसं तुम्ही का नाही करत? तुम्ही पण करा. तेव्हा तर हँड रेस करायची पद्धत पण नव्हती. सगळ्यांचे हँड लोअर असायचे आणि सगळ्यांना स्पॉटलाइट केलं जायचं. त्याच्यातून कधीतरी आम्हाला कमी हँड समोर घेतलं ना तर आम्ही भांडायचो सरांशी. तर तसं करू नका. समोर या, समोर ओळख निर्माण करा, आपली ओळख तयार करा स्वतःची. हेच मला म्हणायचंय आजच्या ह्या सावित्रीबाईंच्या सणाबद्दल. म्हणजे ह्या दिवशी तुम्ही सावित्री शिकलीये म्हणून तिने आपल्याला शिकवले. सावित्री जर शिकली नसती, तिने कितीतरी त्रास सहन केलाय, त्याच्यातून ती शिकलीये आणि आपल्याला कुठेतरी त्यावर आणलंय. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. समोर या आणि बोला, तरच होणार आहे, तरच तुम्ही शिकणार आहात. मागे राहू नका. घरात कसं आपण सगळ्या कामाला पुढे बरं, धुणं धुवायचं असेल तर आपणच, भांडे घासायचे असतील तर आपणच, उदाहरण म्हणजे कोणाच्या तरी घरात असतात कामं करणाऱ्या, पण ती पण एक सावित्रीचीच लेक आहे. तर सगळ्या कामात आपण पुढे, मग इथंच आपण का मागं राहायचं? इथं पण आपण बोललं पाहिजे, आपली ओळख निर्माण केली पाहिजे की मॅडम मला आज माझा रिझल्ट शेअर करायचा, मॅडम आज माझा पहिलाच दिवस आहे, मॅडम आज मला जॉईन होऊन 8 दिवस झालेत, मी हे न्यूट्रिशन खातीये. हे तुम्ही बोला. हे तुम्ही बोलला तरच तुमचं होणार आहे. आणि नवीन नवीन मैत्रिणींना तुम्ही सांगत चला. जसं तुम्हाला आरोग्य मिळालंय किंवा तुम्हाला कोणीतरी व्यायामाच्या लिंक बद्दल सांगितलंय, हे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा. तो एक पिक्चर होता सलमान खानचा, मला नाव नाही आठवत, शक्यतो मला नाव कोणत्याच पिक्चरचे आठवत नाही, पण त्यातल्या स्टोरीज, त्यात काय घडलं हे मला आठवतं. तो सलमान खानचा पिक्चर होता. तो काय म्हणतो की आप आगे 2 लोगों को मदत कीजिए, उन्हें भी बोलिए की आप आगे 2 लोगों को मदत कीजिए. नक्कीच बघितलं असणार आहे सगळ्यांनी आणि नावं पण माहित असतात तुम्हाला, मला तर नाही आठवत नाव. आणि तो त्याला म्हणतो आप भी आगे 2 लोगों को मदत कीजिए. तुम्ही पण 2 लोकांना मदत करा. त्यांना पण सांगा की तुम्ही अजून 2 लोकांना सांगा, त्यांना ते पण अजून 2 लोकांना सांगतील. बरोबर की नाही? त्याच्यामुळं स्टेप बाय स्टेप आपले नातेवाईक, म्हणजे आपल्याला जो त्रास होता, ज्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळालीये, ते तुम्ही इतरांना पण सांगत चला. जसे आज आपल्या 25 होत्या आज सावित्रीच्या लेखी आज व्यायामाला, तर उद्या 50 का नकोत, परवा 150 का नकोत, अशी संख्या वाढत गेली पाहिजे मैत्रिणींनो. आणि ह्याच्यातच आपल्याला शिकायचंय. छोट्या कॉलवरूनच आपल्याला मोठ्या कॉल पर्यंत पोहोचायचंय. ओके, चला बोलताय का कोणी? परत तुमची स्वयंपाक करायचं सगळ्यांना. भाग्यश्री बोल, सॉरी बोल म्हणण्यापेक्षा बोल. सोनाली वाघमोडे मॅडम, कॅमेरा ऑन करत चला आणि तुम्ही बोलत चला. मी एकटीनेच किती बडबड केली तरी काय उपयोग होणार नाही त्याचा. तुम्ही पण शिकल्या पाहिजेत. आता उगाच आज आपले, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, वर्गात सर नसल्यावर आपण कसे एन्जॉय करतो, तसं आज आपण एन्जॉय करून घ्यायचा. ज्या दिवशी सर असतील त्या दिवशी गप्प बसून राहायचं. बरोबर की नाही? चला, बोलतंय का कोणी? बोलायचं असेल बोला. हँड रेस करा पटकन. हँड रेसचं ऑप्शन पण आहे किंवा डाव्या साईडला म्यूटचं बटन आहे, म्यूट काढून बिंदास बोला. ओके, याच्यातूनच तुम्ही शिकणार आहात. भाग्यश्री, तुम्हाला बोलायचंय, तुमचा कॅमेरा बंद आहे. बोलायचं असेल तर कॅमेरा ऑन करा. आणि तुम्हाला कोणालाच बोलायचं नसेल तर मी सांगते, मग कोणीतरी बोला. हा, रमा साबळे मॅडम, चला बोला तुम्ही आज. डाव्या साईडला तुमचं अनम्यूटचं आहे, ते काढा आणि बोला. तुम्ही कुठून आहात, तुमचं नाव काय? रितेश सर, रमा साबळे मॅडमला ऑप्शन द्या. हा, बोला मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा बरं आमची सावित्रीची लेक कशी कडक, ठणठणीत आणि मस्त दिसतीये. वाटलं वर्कआउट केलं ना आज, खूप छान वाटलं. येस, खूप छान वाटलं पाहिजे आणि असंच हसत राहायचंय. तुम्ही किती छान दिसताय. बाकीच्यांनी म्यूट करा. फक्त रमा साबळे मॅडम बोलतील, बाकीच्यांनी म्यूट करा. हा, बोला मॅडम. कुठून आले? मी राहिले, पाय दुखायचे राहिले, मनखा दुखायचं होतं, तो पण राहिला. समदुःखी आहोत आपण. मनका म्हटलं की मग समदुःखी. हा, मग त्याच्यासाठी तुम्ही काय खाताय का? मनका दुखायचा राहिला तर मग तुम्ही कसं काय राहिला तो मनका दुखायचा तुमचा? व्यायाम केल्यामुळं तब्येत वाढली होती. एकदम छातीत असं एकदम धडधड व्हायचं, असा एकदम श्वास घ्यायला त्रास व्हायचा. गवळी मॅडम, तुमचे वेलनेस कोच कोण आहेत मॅडम? गवळी मॅडम आहेत, परत नाही तर मोरे सर आहेत. ओके ओके, खूप ग्रेट वेलनेस कोच आहेत तुमचे. आणि गौरी मॅडम म्हणजे तर खरंच सावित्रीची लेखच आहे, त्यांना तर सॅल्यूट आहे माझा. खूप चांगलं केलं त्या, म्हणजे वर्कआउट घेतात, खूप चांगलं घेतात.
हो आणि आणि तुम्ही पण खूप छान खा, पण जीवाला थोडस खा, पण फक्त जीवाला जाळू नका, जीवाला खा पण थोडस चांगलं चांगलं. एक टाइम जेवण केलं की परत जेवायला भूकच लागत नाही मॅडम. शांती गवळी मॅडम, यांना काय न्यूट्रिशन दिलंय तुम्ही? फॉर्म्युला 1 चालू आहे मॅडम त्यांचा. बोल बोल. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. ओके, ज्योती मॅडम, गुड मॉर्निंग. येस गुड मॉर्निंग शांती गवळी मॅडम. रमा साबळे माझी मावशी आहे. जॉईंट सपोर्ट कॅल्शियम द्या. सध्याला त्यांना फॉर्म्युला 1 चालू केलंय आहे, माझ्याकडे चालू आहे माझं सेल्युलॉट चालू आहे, बीटा हार्ट चालू आहे माझं. तिला आता सध्याला आपण फॉर्म्युला 1 चालू केलंय, फ्रेश चालू केलंय. हळूहळू तिला घ्यायला लावते. हो हळूहळू त्यांना सगळ्या न्यूट्रिशन बद्दल माहिती सांगा आणि जसं जसं जमेल तसं त्यांना पुढं थोडं थोडं न्यूट्रिशन अजून जॉईंट सपोर्ट कॅल्शियम हे सुद्धा त्यांना याचं सांगा. ओके मॅम. हो खूप छान मॅडम, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? म्हणजे कोणाला बोलायचं नसेल तर माझ्याकडे ऑप्शन आहे, मग मी कसं लगेच पटकन सांगते. हा, गजरमल सरांना बोलायचं. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. सर्व सावित्रीच्या लेकीला सलाम आहे, सर्व सावित्रीच्या लेकीला सलाम आहे. तांबे मॅडमला सलाम आहे, कोमल मॅडमला सलाम आहे, ज्योती मॅडमला सलाम आहे, गौडी मॅडमला सलाम आहे, पायल मॅडमला सलाम आहे. सगळ्या कॉलवरील सगळ्या माझ्या माऊलींना, माझ्या सिस्टरला, सगळ्यांना सलाम आहे आजच्या दिवशी. खरंच तुम्ही आहात म्हणून आमची पिढी घडती आहे आणि एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रियेचा हात असतो. आणि जसं की सावित्रीबाईंनी सगळं काही सर्व महिलांना शिकवलं, त्याच पद्धतीने आज वर्कआउट देखील तुम्ही छान पद्धतीने सगळ्यांना शिकवला. मी पूर्ण 1 तास पाहत होतो, खूप छान मॅडम वर्कआउट घेतला आणि असाच वर्कआउट घेण्याचा प्रयत्न आमच्या सर्व महिला देखील घेतील, सर्व सिस्टर देखील घेणार आहेत आणि खूप छान अमेझिंग असा वर्कआउट झाला मॅडम आज, जबरदस्त. थँक्यू गजरमल सर, खूप छान मानवंदना दिली तुम्ही आम्हाला. जसं की एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तसंच मी पण म्हणेल एका यशस्वी स्त्री मागे पुरुषाचा नक्कीच हात असतो. पुरुष पण कमी नाहीत, खूप म्हणजे खूप ग्रेट आहेत आमच्यासाठी. तर जसं की आमचे जे वडील आहेत, ज्यांनी आम्हाला जन्म दिला, त्यांच्यासाठी पण आम्हाला खूप त्यांच्यासाठी पण मानवंदना. आणि नंतर वडिलांनंतर ज्यांच्या घरी आम्ही येतो, सासरे झालं किंवा आमचे मग धनी, म्हणजे त्यांना आपण शुद्ध मराठी भाषेत नवरा, तो पण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. वडिलांनंतर हेच आपल्याला सांभाळणारे असतात, त्यांच्यासाठी पण खूप म्हणजे खूप आमचं मानवंदना. आणि सर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान बोललात सावित्रीच्या लेकींबद्दल. थँक्यू सर. थँक्यू सर.